विद्यार्थी मित्रांनो, आता मी जे टाईप तुम्हाला सांगितले व्होकॅब्युलरीचे, लिसनिंग व्होकॅब्युलरी, रीडिंग व्होकॅब्युलरी, रायटिंग व्होकॅब्युलरी, स्पीकिंग व्होकॅब्युलरी, हे तुम्हाला अभ्यासासाठी ह्या वर्षी नाही. तुम्हाला अभ्यासासाठी 4 टाईप्स फक्त नेमलेले आहेत आणि ते आहेत सिम्पल व्होकॅब्युलरी, कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी, फॉर्मल व्होकॅब्युलरी अँड कलोक्वियल व्होकॅब्युलरी. तर हे 4 टाईप्स जे आहेत ते मी तुम्हाला आता शिकवते. तर त्यातला पहिला टाईप आपण बघू, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी. व्हॉट इज सिम्पल व्होकॅब्युलरी? Simple vocabulary means the words which are simple, which are made of a single morpheme. These are the root words, these are the bases, and all these words they form the core of all the vocabulary. की एखाद्या भाषेतला जेवढा सगळा शब्दसंग्रह असतो ना, त्याच्यातले जास्तीत जास्त शब्द जो बेस असतो ना, तो असतो सिम्पल व्होकॅब्युलरीचा. सिम्पल व्होकॅब्युलरी म्हणजे असे शब्द की जे रूट वर्ड्स असतात, बेस असतात, की मूळ शब्द जे असतात ना, त्यांना म्हणू आपण सिम्पल वर्ड्स. ऑल दीज वर्ड्स दे आर मेड ऑफ मोस्टली दे आर मेड ऑफ सिंगल मॉर्फेम, अँड दीज वर्ड्स आर विदाउट ॲफिक्सेशन, विदाउट कंपाऊंडिंग अँड विदाउट कन्व्हर्जन. की हे शब्द असे असतात की ज्यांच्यामध्ये ॲफिक्सेशन पण नसतं, ज्यांच्यामध्ये कंपाऊंडिंग पण नसतं, आणि ज्यांच्यामध्ये कन्व्हर्शन म्हणजे कुठलीही प्रोसिजर जी वर्ड फॉर्मेशनची ती त्याच्यात नसते. कुठल्याही भाषेतले मूळ शब्द जे असतात की जे साधारणतः एका मॉर्फिमने बनलेले आहे, की जर आपण त्यांना मॉर्फोलॉजिकल ॲनालिसिस करायला लागलो तर पुन्हा आपण त्यांना तोडू शकत नाही, असे जे मूळ शब्द आहे त्यांना म्हणायचं सिम्पल वर्ड्स. की हे साधे सरळ वर्ड्स असतात आणि हे असे सिम्पल वर्ड्सला म्हणतात सिम्पल व्होकॅब्युलरी. ह्या सिम्पल वर्ड्सला सिम्प्लेक्स असं सुद्धा म्हणतात. जसं कॉम्प्लेक्स आहे म्हणून त्याला सिम्प्लेक्स असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल, वॉक, टॉक, गो, राईट, लिसन, स्पीक, डान्स, ब्युटी, हॅपी, सॅड, class, student, all these are the simple words. Can we divide all these words further? For example, walk, it can't be divided. If we divide it, then we do not get any meaning. Go, write, listen, speak, teach, dance, move, pool, brave, brilliant, all these words, man, woman, boy, child, girl, all these words are the simple words, and these simple words are called as simple vocabulary. ह्या शब्दांना पुन्हा आपण डिव्हाइड केलं तर त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड मिळत नाही. बघा, तुम्ही जरी समजा वुमन हा शब्द घेतला, त्याला ऊ आणि मन असं दोन जरी तुम्ही डिवाइड केलं तर त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड मिळणार नाही. तुम्हाला वुमन हा एकच शब्द असेल तेव्हाच मिनिंग त्याचा मिळू शकतो. सो दिस इज सिम्पल व्होकॅब्युलरी. And what is complex vocabulary? Complex vocabulary, it is opposite to simple vocabulary. Complex म्हणजे गुंतागुंतीचे, की सिम्पल म्हणजे जे शब्द साधे सरळ असतात त्यांना आपण सिम्पल व्होकॅब्युलरी म्हणू, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे ज्यांची रचना गुंतागुंतीची असते, जे एकापेक्षा जास्त मॉर्फिम्सने बनलेले असतात, त्यांना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी किंवा कॉम्प्लेक्स वर्ड्स. All these words they consist of more than one morpheme. They can be made of affixation, they can be made of compounding, they can be made of conversion or any other processes of word formation such as clipping or such as blending, such as reduplication or hypocorism. All these processes they are used to make this complex vocabulary. For example, Quaker, teacher, blackbird, English speaking course, dancing star, lady doctor, prime minister, meeting hall, dining table, all these words they are complex words, or they can be called as complex vocabulary. For example, see here, Quaker. In the word Quaker, there are two morphemes, quick and er. Quick is a simple word, it is a base, and er, it is a suffix. Teacher, it is also a complex word. Here teach, it is the root word, and er, it is a suffix. Teach means it is a verb. Teach म्हणजे शिकवणं, आणि teacher म्हणजे शिकवणारा, it becomes a noun.
कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी म्हणजे काय, की ज्या शब्दांची रचना गुंतागुंतीची असते त्यांना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी. तर हे शब्द कशाने बनलेले असतात, यांच्यामध्ये ॲफिक्सेशन वापरलेलं असतं. मग ॲफिक्सेशनमध्ये प्रेफिक्सेशन असेल, सफिक्सेशन असेल, यात कंपाऊंडिंग असतं. कंपाऊंडिंग म्हणजे दोन रूट वर्ड्स एकत्र आणले जातात. यात कन्व्हर्जन असतं म्हणजे एकच शब्द त्याचं फंक्शन बदललं जातं. किंवा रिडुप्लिकेशन असतं, एक शब्द जो आहे तो तसाच्या तसा किंवा थोड्याफार फरकाने रिपीट केला जातो. याच्यात ब्लेंडिंग असतं की दोन वेगवेगळे शब्द असतील तर त्या शब्दांचा एकाचा काही भाग दुसऱ्याचा काही भाग एकत्र करून तिसराच वर्ड बनवला जातो. काही वेळा क्लिपिंग असतं, मोठा वर्ड असेल त्याला शॉर्ट केलं जातं. काही वेळा हायपोकोरिझम असतं की जो मोठा वर्ड असेल त्याला शॉर्ट करायचा आणि त्याच्यात आणखी एखादं सिलॅबल ॲड करायचं, नवीन वर्ड बनवायचा. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रोसिजर्स वापरून हे शब्द बनवलेले असतात. आणि मुख्यतः कॉम्प्लेक्स वर्ड्स दे कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन मॉर्फिम, की यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त मॉर्फिम असतात. मग ते 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील. तर असे जे शब्द असतात त्यांना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स वर्ड्स. अँड द व्होकॅब्युलरी विच कन्सिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स वर्ड्स इट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी. बघा मी तुम्हाला शब्द सांगितले की टीचरमध्ये टीच हा रूट वर्ड आहे, ER हे सफिक्स आहे. ब्लॅक बर्ड किंवा ब्लॅक बोर्ड की ज्याच्यावर आपण लिहितो तो ब्लॅक बोर्ड, याच्यामध्ये 2 शब्द आहे, ब्लॅक आणि बोर्ड, दोन्ही पण रूट आहे आणि त्यांच्यापासून आपण तिसरा बनवला आहे शब्द. इंक पेन किंवा बॉल पेन, याच्यामध्ये बॉल आणि पेन हे 2 शब्द एकत्र आणलेले आहे. आपण 2 रूट वर्ड्स आहेत ते एकत्र आणलेले आहे. किंवा डान्सिंग स्टार हा जर शब्द घेतला तर हे कंपाऊंडिंगने बनलेला आहे. याच्यामध्ये डान्सिंग आणि स्टार हे 2 शब्द एकत्र आणले. पुन्हा डान्सिंग हा शब्द आहे, त्याच्यामध्ये डान्स हा एक मॉर्फिम आहे, ING, की रूट शब्द आहे डान्स आणि त्याला ING हे सफिक्स लावले आणि त्याच्यापासून डान्सिंग शब्द आहे. म्हणजे हा जो डान्सिंग स्टार ह्या शब्दामध्ये 2 प्रोसेसेस वापरलेले आहेत. एक पहिली आहे कंपाऊंडिंगची की डान्सिंग आणि स्टार एकत्र घेतला, आणि डान्सिंग हा शब्द बनवताना ॲफिक्सेशन वापरलेलं आहे. लेडी डॉक्टर किंवा प्राईम मिनिस्टर किंवा मीटिंग हॉल, डायनिंग टेबल, हे सगळे शब्द कसे की याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मॉर्फिम वापरले आहेत आणि एकापेक्षा जास्त प्रोसिजर आहेत. आणि हे शब्द जे आहेत ते आता फॉर एक्झाम्पल डायनिंग टेबल, त्याच्यामध्ये डायनिंग आणि टेबल हे 2 शब्द एकत्र आणले, ही कंपाऊंडिंगची प्रोसेस आहे. आणि डायनिंग ह्या शब्दामध्ये डाईन आणि त्याला ING लावलेलं आहे, ही ॲफिक्सेशनची प्रोसेस आहे. म्हणजे डायनिंग टेबल हा शब्द बनवताना 2 प्रोसिजर्स एकत्र आणल्या आहे आणि अशा पद्धतीने यांची रचना कॉम्प्लेक्स असते, म्हणून तिला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी. तर कळलं का? सिम्पल व्होकॅब्युलरी म्हणजे ज्याच्यामध्ये मूळ शब्द असतात, शब्द मूळ रूपात जसे असतील, बेस असतील, त्याला म्हणायचं सिम्पल व्होकॅब्युलरी. याच्यामध्ये साधारणतः एकच एक मॉर्फिम वापरलेलं असतं. आणि कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी म्हणजे की जे शब्द वेगवेगळ्या प्रोसिजर्सने बनवलेले असतात आणि त्यांची रचना गुंतागुंतीची असते, ज्याच्यात एकापेक्षा जास्त मॉर्फिम असतात, अशा शब्दांच्या संग्रहाला म्हणायचं कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड इट. आणि आता आपण वळूया पुढच्या टाईपकडे. The next type of vocabulary it is formal vocabulary and colloquial vocabulary. Formal म्हणजे औपचारिक, ते ऑफिशियल बोलताना, सार्वजनिक ठिकाणी बोलताना, एखाद्या ठिकाणी भाषण देताना, लिहिताना आपण नेहमी फॉर्मल वर्ड्स वापरतो. आणि बघा लिहिताना किंवा ऑफिशियल वर्ड्स जे असतात ते वेगळे असतात. आणि जेव्हा कलोक्वियल म्हणजे संभाषणात्मक, की जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करतो, कोणाशी तरी बोलत असतो ना, तेव्हा केल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर हा वेगळा असतो. बघा मीनिंग एकच असतो, पण त्या एका मीनिंगसाठी वापरले जाणारे शब्द रायटिंगमध्ये वेगळे असतात आणि स्पीचमध्ये वेगळे असतात. जर समजा तुम्ही एखादा अर्ज करत असाल तर त्यावेळी वापरले जाणारे शब्द जे असतात, ऑल दीज आर फॉर्मल वर्ड्स. सो दॅट टाईम वी यूज फॉर्मल व्होकॅब्युलरी. पण जेव्हा आपण तोंडी बोलत असतो, कोणाशी तरी संभाषण करत असतो, तर त्यावेळी आपण वेगळे शब्द वापरतो, तर ते इन्फॉर्मल असतात. तर त्याला आपण कलोक्वियल व्होकॅब्युलरी, संभाषणात्मक शब्दसंग्रह असं म्हणू शकतो. तर आता फॉर्मल व्होकॅब्युलरी, व्हॉट इज फॉर्मल व्होकॅब्युलरी? Formal vocabulary means official use. When we use it
की फॉर्मल व्होकॅब्युलरीचा वापर आपण केव्हा करतो. फॉर्मल व्होकॅब्युलरी इज यूज्ड फॉर ऑफिशियल वर्क, ऑन फॉर्मल ओकेजन्स, ऑन पब्लिक स्पीच अँड इन रायटिंग. की जेव्हा आपण काहीतरी ऑफिशियल वर्क करत असतो किंवा काहीतरी औपचारिक प्रसंग असतात, म्हणजे आपण भाषण देत असतो, एखादा सभा समारंभ असतो तेव्हाचं बोलणं, किंवा पब्लिक स्पीच भाषण देतो त्यावेळी, ऑर इन रायटिंग की जेव्हा लिहत असतो त्यावेळी आपण फॉर्मल शब्दांचा वापर करत असतो. ते सगळे फॉर्मल शब्द जे ते ऑफिशियल असतात. आणि कलोक्वियल व्होकॅब्युलरी केव्हा वापरतो आपण, की ज्यावेळी आपण बोलत असतो, गप्पा मारत असतो, संभाषण करत असतो, त्यावेळी आपण कलोक्वियल व्होकॅब्युलरीचा वापर करतो. बघा, आपला मीनिंग एकच असतो, परंतु त्यासाठी वापरले जाणारे शब्द वेगळे असतात. त्या शब्दांचा अर्थ एक आहे, परंतु काही जे शब्द असतात ते फॉर्मल असतात आणि काही इनफॉर्मल किंवा ज्याला आपण कलोक्वियल म्हणू शकतो. यांच्यातला डिफरन्स बघा, तुम्हाला शब्द सांगेन ना तेव्हा कळेल. तर आता आपण शब्द बघूया की ज्यांचा मीनिंग एकच असतो, परंतु फॉर्मलमध्ये आपण काय वापरतो आणि कलोक्वियलमध्ये काय वापरतो. आता फॉर एक्झाम्पल, कलोक्वियल जेव्हा आपण संभाषण करत असतो तेव्हा रिक्वेस्ट म्हणतो, की तुम्हाला समजलं नाही तुम्ही मला सहज म्हणाल, मॅडम एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज रिपीट करा, समजलं नाही आम्हाला. पण जर समजा हेच तुम्हाला लिहायचं असेल किंवा फॉर्मल बोलायचं असेल तर तुम्ही रिक्वेस्ट न म्हणता आस्क फॉर असं म्हणणार. जर समजा आपण सहज बोलत असतो तर आपलं काही चुकलं आपण सॉरी म्हणतो, परंतु लिहायचं असेल ना तर आपण बेग पार्डन, की मी तुमची माफी मागतो. ते सॉरीमध्ये पण माफी आणि बेग पार्डनमध्ये पण माफी. पण बेग पार्डन हा जो शब्द हा कसा आहे, फॉर्मल आहे, आणि सॉरी हा इनफॉर्मल आहे. बघा, जर समजा आपण इथून क्लासरूममधून आता समजा बाहेर पडायला लागलो तर मी तुम्हाला सांगेल की या माझ्या मागे मागे, तर मी काय सांगेल तुम्हाला, फॉलो मी. परंतु हे शब्द जर आपल्याला फॉर्मली ऑर्डर द्यायची असेल ना तर ते ऑर्डरमध्ये काय असेल, कम आफ्टर. तर मी आधी तुम्हाला फॉर्मल शब्द सांगते आता आणि त्याच्यानंतर इनफॉर्मल सांगते. कम अप टू, कम अप टू, आय हॅव कम अप टू दी फेज ऑफ कम्प्लिशन, की आपला सिलेबस जे ते जवळजवळ आता पूर्ण झाला आहे. तर कम अप टू हा शब्द जो आहे तो आपण कसा फॉर्मल वापरतो, परंतु इनफॉर्मली कलोक्वियल जर झालं तर आपण आय हॅव रिच्ड टू द कम्प्लिशन, की नाही मी आता पूर्णत्वाकडे आलेली आहे. म्हणजे कम अप टूसाठी आपण काय वापरतो, रिच वापरतो. फॉर्मल असेल तर डील विथ. फॉर एक्झाम्पल, जॉर्ज बर्नार्ड शॉ डील्स विथ सोशल प्रॉब्लेम्स. की जर आपल्याला फॉर्मल बोलायचं असेल तर आपण म्हणू की जॉर्ज बर्नार्ड शॉ आहे त्यांच्या नाटकांमध्ये सामाजिक प्रश्न जे ते हाताळतात. पण जर इनफॉर्मल असेल तर डील विथ म्हणण्यापेक्षा आपण काय करू, मॅनेज हा शब्द किंवा हँडल हा शब्द त्याच्याऐवजी आपण वापरतो. किंवा गो बिफोर हा फॉर्मल शब्द आहे, त्याला आपण इनफॉर्मलमध्ये कलोक्वियलमध्ये काय वापरतो, प्रेसिड. गो आउट ऑफ याच्यासाठी आपण वापरतो एक्झिट. किंवा लीड टू याच्यासाठी वापरतो लीड टू, दॅट दिस सिच्युएशन लीड्स टू डिस्ट्रक्शन. सध्या कोरोनाची परिस्थिती चालली आहे तर इट लीड्स टू डिस्पेअर. तर लीड टू म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो कलोक्वियलमध्ये, दिस कॉजेस डिस्पेअर. म्हणजे लीड टू हा फॉर्मल आहे तर आपण त्याच्यामध्ये कॉजेस हा जो आहे तो इनफॉर्मली वापरतो. किंवा लुक ॲट आपण फॉर्मल म्हणतो तर इनफॉर्मलमध्ये त्याला आपण रिगार्ड असं म्हणतो. आता हे शब्द बघा, फॉर्मल असेल तर आपण एंटायर हा शब्द वापरतो, परंतु इनफॉर्मली आपण होल, संपूर्ण. एंटायरचा पण अर्थ संपूर्ण आणि होलचा पण अर्थ संपूर्ण. आपण काहीतरी स्फोट झाला याच्यासाठी एक्सप्लोड हा शब्द एखाद्या न्यूजपेपरमध्ये न्यूज देण्यासाठी वापरू, परंतु तो एक्सप्लोडच्या ऐवजी आपण बोलताना काय वापरतो, ब्लो अप. की एखाद्या ठिकाणी सिलेंडर फुटलं तर फॉर्मली बोलताना आपण एक्सप्लोड म्हणू, एक्सप्लोजन ऑफ द सिलेंडर. परंतु असंच बोलताना ब्लो अप, द सिलेंडर ब्ल्यू अप असं आपण म्हणणार आहे. कोलॅप्स हा जो शब्द, कोलॅप्स म्हणजे कोसळणे, पण तो कोलॅप्स हा शब्द आपण फॉर्मली वापरतो. इनफॉर्मली बोलताना आपण काय म्हणतो, ब्रेकडाऊन. सोपं वापरतो. बघा, जर कोणी आपल्याला मदत केली तर आपण इनफॉर्मली त्याला थँक्स म्हणतो, परंतु जर आपल्याला फॉर्मल म्हणायचं आहे की सभा समारंभ झाला तर त्यावेळी जेव्हा आभार प्रदर्शन चालतो तेव्हा थँक्स नाही म्हणत आपण, त्यावेळी वापरतो ग्रॅटिट्यूड.
कृतज्ञता हा शब्द वापरतो. तर ग्रॅटिट्यूड हा झाला फॉर्मल वर्ड आणि थँक्स झाला आपला इनफॉर्मल किंवा कलोक्वियल वर्ड. किंवा बघा आपण हेस्ट म्हणजे घाई, तर त्याला आपण इनफॉर्मली हरी, काही गर्दी असं वापरतो. इम्प्रूव्ड हा फॉर्मल वर्ड झाला, त्याला साधा वर्ड म्हणजे इनफॉर्मल वर्डमध्ये आपण काय म्हणू, बेटर. इन्सर्ट हा फॉर्मल वर्ड आहे, आपण साधा वर्ड त्याला वापरतो पुट इन. इंट्रोड्यूस हा फॉर्मल वर्ड आहे, आपण साधं म्हणायचं तर ब्रिंग इन. एक्झॉस्टेड संपलं सगळं, हा काय, हा फॉर्मल वर्ड आहे. सोप्या शब्दामध्ये आपण त्याला म्हणतो टायर्ड. ह्युमरस हा सुद्धा फॉर्मल वर्ड आहे, त्याला तुम्ही सोप्या शब्दात म्हणू शकता. इनफॉर्मली यू से इट फनी. जेस्टिंग इट इज अ फॉर्मल वर्ड अँड इनफॉर्मली यू से किडिंग. व्हेरीफाय हा फॉर्मल वर्ड आहे, बघा जेव्हा तुमचे मार्क्सचं व्हेरिफिकेशन असतं हा फॉर्मल वर्ड आहे, पण साधं काय म्हणतो तुम्ही, चेक, तर याला इनफॉर्मल वर्ड आहे चेक. फॉर्मल वर्ड मस्ट, यू मस्ट स्टडी, पण इनफॉर्मली बोलायचं यू हॅव टू स्टडी, की तुम्हाला अभ्यास करावा लागेल. रिसीव हा फॉर्मल वर्ड आहे, इनफॉर्मली वी यूज गेट. मोअर फॉर्मल वर्ड आहे, नेहमी त्याच्यासाठी आपण काय वापरतो, अल्सो. एनर्जेटिक, बघा जेव्हा काहीतरी कमेंट वगैरे फॉर्मली द्यायची असेल तर आपण एनर्जेटिक म्हणतो, पण साधा त्याचा मिनिंग असलेला वर्ड वापरतो आपण कलोक्वियल म्हणजे लाईव्हली. युटिलाइज म्हणजे वापर करणे, आपण साधा युटिलाइजच्या ऐवजी इनफॉर्मली काय वापरतो, यूज. डिक्रीज म्हणजे खालावणे, कमी होणे, हा फॉर्मल वर्ड आहे, त्याला आपण काय म्हणतो, शॉर्टन, कमी होणे, की आताच कोरोनाचा प्रभाव कमी होतो आहे, तर फॉर्मली वापरताना वी काय, द इफेक्ट ऑफ कोरोना इज डिक्रीजिंग नाव. परंतु इनफॉर्मली आपण काय म्हणतो, इट इज शॉर्टन. इन्सेन, कदाचित ह्या शब्दाचा अर्थही तुम्हाला अजून माहिती नसेल. इन्सेन म्हणजे मॅड तर नेहमीच वापरतात. मॅड हा इनफॉर्मल वर्ड आहे, त्याचा मिनिंग तुम्हाला लगेच कळतो, पण इन्सेन म्हणजे हा फॉर्मल वापरला जाणारा शब्द आहे मॅडसाठी. ट्रान्सपरंट, की एखादी गोष्ट एकदम क्लिअर कट आहे, तर त्यावेळी आपण फॉर्मली काय म्हणतो, हिज बिहेवियर इज ट्रान्सपरंट. पण साधा सरळ, ही इज व्हेरी क्लिअर पर्सन, हिज बिहेवियर इज क्लिअर, तर ट्रान्सपरंटच्या ऐवजी आपण काय वापरतो, क्लिअर. फॉर्च्युनेट हा शब्द आपण फॉर्मली वापरतो, पण साधारणतः इनफॉर्मल बोलताना आपण लकी हा शब्द वापरतो. आणि हे इनफॉर्मल वर्ड्स जे ना ते लवकर कळतात आपल्याला, कारण त्यांचा वापर आपण जास्तीत जास्त करत असतो. डिझायर म्हणजे इच्छा, त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो, वॉन्ट. आय वॉन्ट टू डू धिस, आय डिझायर टू डू धिस, हे फॉर्मल होतं. आणि काय म्हणतो, आय वॉन्ट टू, की ते इनफॉर्मल होऊन जातं. व्हिजन म्हणजे काय, की एखादा आपल्या डोळ्यासमोर मोठं विजन असतं, त्याला साधारणतः आपण काय म्हणतो, साईट, इनफॉर्मलमध्ये. चाइल्डिश हा शब्द तुम्ही इनफॉर्मली वापरता, की एखाद्याचं वागणं खूपच असं बालिश असेल तर तुम्ही काय म्हणणार, ही इज चाइल्डिश. परंतु हेच जर आपल्याला एकदम भारदस्त फॉर्मल वापरायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी शब्द वापरू शकता इन्फॅन्टाईल. कदाचित हाही शब्द तुम्हाला आजच समजला असेल. नेकेड शब्द लगेच कळतो तुम्हाला, कारण तो इनफॉर्मल आहे, पण त्याच्यासाठी फॉर्मल वर्ड काय वापरतो आपण, न्यूड. बघा पेंटिंग वगैरे जे असतात त्याच्यामध्ये न्यूड पेंटिंग, नेकेड पेंटिंग नाही म्हणत, कारण ते फॉर्मल वर्ड आहे. परंतु तुम्हाला न्यूडचा अर्थ जर सांगायचा असेल तर स्पष्ट सांगेल, इट इज नेकेड पिक्चर. देन स्टबोन म्हणजे हट्टी. ह्या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का, कारण तो तुमच्या कलोक्वियल किंवा इनफॉर्मलमध्ये, पण त्या फॉर्मली त्याच्यासाठी ऑब्स्टिनेट हा शब्द वापरला जातो. लेट मी गो असं सहज म्हणतात, पण परमिट मी टू गो, परमिट हा शब्द काय, हा फॉर्मल वर्ड आहे. पोस्टपोन हा फॉर्मल वर्ड आहे, त्याला आपण साध्या सरळ भाषेत पुट ऑफ, जरा पुढे ढकलला. प्रोसीड फॉर्मल वर्ड आहे, त्याला इनफॉर्मली आपण काय म्हणतो, गो अहेड. रिटेन फॉर्मल, त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, कीप इट अप. पर्स्पिरेशन म्हणजे घाम, कळला का तुम्हाला त्याचा अर्थ नाही, वाय, इट इज ए फॉर्मल वर्ड. अँड द वर्ड कलोक्वियली वी यूज इट स्वेट म्हणजे घाम, तो लगेच कळतो आपल्याला. नेव्हरदलेस हाही शब्द तुम्हाला समजायला कठीण, बिकॉज इट इज फॉर्मल. वी से एनिवेज, एनिवेज म्हटलं की लगेच कळून जातं, एवढं नेव्हरदलेस बोलायची गरज नसते. प्रेझेंट एवढं काही कळत नाही, हिअर म्हटलं की लगेच कळतं आपल्याला, बिकॉज हिअर इट इज इनफॉर्मल अँड प्रेझेंट इज फॉर्मल.
बघा, यू लॅक ऑफ विटॅमिन्स असं म्हटलं लगेच कळून जाईल तुम्हाला. तर लॅक उणीवसणं याच्यासाठी आपण काय वापरतो, डिफिशियन्सी. डिफिशियन्सी इज दिस फॉर्मल वर्ड अँड लॅक इज इनफॉर्मल. appear is this formal. Seem, it appears to me that you have understood. It seems to me you have understood. की seem हा कसा आहे, इनफॉर्मल वर्ड आहे. however फॉर्मल, आपण त्याच्यासाठी साधा सरळ शब्द वापरतो बट. यू आर गुड, यू आर ब्रिलियंट, बट यू डू नॉट स्टडी. तर हा बट जो आहे तो इनफॉर्मल आपल्याला लगेच कळतो. वेअर डू यू लिव्ह, आय लिव्ह इन शहादा. लिव्ह लगेच कळतं तुम्हाला, परंतु जेव्हा हे आपल्याला फॉर्मली बोलायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो, आय रिसाइड इन शहादा, रिसाइड एट शहादा. तर रिसाइड हा फॉर्मल वर्ड आहे, लिव्ह हा इनफॉर्मल वर्ड आहे. बाय हा इनफॉर्मल वर्ड आहे, त्याच्यासाठी आपण फॉर्मली वापरतो परचेस. चान्स, आय वॉन्ट टू गेट वन चान्स, वन मोर चान्स, असं आपण म्हणतो की मला एक संधी पुन्हा मिळाली पाहिजे. तर त्याच्यासाठी फॉर्मल वर्ड चान्सचा काय वापरतो आपण, अपॉर्च्युनिटी. त्याच्यानंतर हर्ट, काहीतरी नुकसान, त्याच्यासाठी कोणता वर्ड वापरला जातो, डॅमेज. डॅमेज इज अ फॉर्मल वर्ड अँड हर्ट इज इनफॉर्मल वर्ड. कुठली तरी गोष्ट जेव्हा आपल्याला मुख्यत्वाने सांगायची असते आपण म्हणतो आय मेनली एम्फसाइज ऑन धिस. मेनली हा इनफॉर्मल वर्ड आहे, पण त्याच्यासाठी आपण जर स्पीच वगैरे देत असू किंवा लिहित असू तर तेव्हा आपण फॉर्मल वर्ड वापरतो प्रिन्सिपली. एम्प्टी, एम्प्टी म्हणजे रिकामा, हा झाला इनफॉर्मल, पण त्याच्यासाठी फॉर्मल वर्ड असतो वॅकंट. वॅकंट म्हणजे पण रिकामा. चीप म्हणजे स्वस्त, लगेच कळतं तुम्हाला. परंतु याच्यासाठी फॉर्मल वर्ड कोणता वापरतो आपण, इनएक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडा आणि त्याच्या विरुद्ध इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त. गिव लगेच कळतं, सोपं आहे, गिव म्हणजे देणं, पण त्याच्याऐवजी फॉर्मल वर्ड कोणता वापरला जातो, प्रोव्हाइड. से नो लगेच कळतं, पण फॉर्मली आपण काय म्हणतो, रिजेक्ट. सो ऑल these words they are different. This is the difference between formal and colloquial vocabulary. आणि मला वाटतं तुम्हाला ते आता चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आणि जर समजा कुठल्याही टॉपिकमधलं तुम्हाला काही कळलं नाही